तर मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 14 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली प्रपोज करत असतात. अर्जुन सायलीला म्हणतो की सायली सुभेदार, 70 जन्मासाठी तुम्ही माझी बायको बनाल का? सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती हो म्हणते आणि ती रिंग घालून घेते. आणि अर्जुन सायलीला चक्क मराठीत एक पत्र लिहितो. सायलीला ते बघून फारच आश्चर्य वाटतं. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन दुसऱ्या दिवशी नाश्ता बनवत असतो. सगळे सुभेदार एक एक करून खाली येत असतात. अस्मिता अर्जुनला म्हणते, डोळे जरा जास्तच सुजल्यासारखे वाटतात. प्रपोज डे वाटतं जरा जास्तच दणक्यात साजरा झाला. अर्जुन म्हणतो, असं काही नाही, आम्ही प्रपोज डेज वगैरे काय साजरा नाही केला. कल्पना अर्जुनला जवळ बोलवते आणि म्हणते, काल काय केलं की नाही तुम्ही मग, की सायलीला असंच ठेवलं? अर्जुन म्हणतो, नाही नाही काय नाही. अस्मिता म्हणते, बरं ते जाऊ दे, आज तर चॉकलेट डे माहिती आहे ना तुला, आज तरी सायलीला खुश कर. अर्जुन म्हणतो, हो ना, मी सकाळी सकाळी तिच्यासाठी चॉकलेट मागवले तिच्या आवडीचं. अस्मिता म्हणते, चॉकलेट मागवायचं नसतं, तू बनव खास तुझ्या हाताने सायलीसाठी. अर्जुन म्हणतो, इकडे चहा आणि कॉफी बनवता नाकी 9 आलेत, चॉकलेट कसलं बनवतेस? कल्पना म्हणते, म्हणजे तू मान्य केलंस ना की सायली जे काम करते त्याने नाकी 9 येतात? अर्जुन म्हणतो, नाही नाही, असं कुठे मी म्हटलं, असं काही नाही अजिबात, मी आपलं असंच बोललो. आणि चॉकलेट्स मला येत नाहीत बनवता. अस्मिता म्हणते, हल्ली केवढे व्हिडिओ येतात, त्याच्यावरून तू शिक ना. अस्मिता म्हणते, आता सायली असती ना तर तिने नक्की बनवलं असतं. अर्जुन म्हणतो, अच्छा असं आहे का, मग मी पण नक्की बनवणार. मी पण सायली सुभेदारच आहे, मी आता बनवणारच चॉकलेट्स. तेवढ्यात तिकडे सायली येते आणि सगळे एकदम गप्प होतात. अर्जुन म्हणतो, आम्ही काही बोलत नव्हतो. सायली म्हणते, हो पण मी काय म्हणतच नाही आहे, मी फक्त एवढं विचारलं. अर्जुन म्हणतो, एवढं काय आहे त्याच्यात, आम्हाला पण आमची पर्सनल स्पेस पाहिजे आहे ना. सायली म्हणते, हो ते पण बरोबरच आहे, ठीक आहे, मला सांगू नका तुम्ही काय म्हणताय ते. अर्जुन म्हणतो, अरे असं कसं? सायली म्हणते, हो, प्रत्येकाला पर्सनल स्पेस आपली हवीच असते आणि थोडंसं असं खाजगी असं ठेवायलाच पाहिजे. अस्मिता म्हणते, बघ अर्जुन, शिक हिच्याकडून काहीतरी. आता तू असतास हिच्या जागी तर लगेच ओरडत बसला असतास, सांगा ना सांगा ना. इकडे साक्षी सचिनला येऊन मागून अचानक मिठी मारते आणि ती म्हणते, आय एम सॉरी, त्या दिवशी मी तुझा फोन चेक केला, तुझे कॉल्स आणि मेसेजेस वाचले, खरंच सॉरी. सचिन म्हणतो, अगं मी काय वाईट नाही वाटून घेते, तू काय टेन्शन घेऊ नको. अस्मिता साक्षी त्याला मिठी मारते आणि म्हणते, मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची व्यक्ती आहे आणि तिच्याशी तुझं लग्नही झालं आणि आता बाळ होणार आहे. मी ती व्यक्ती तुझ्या आयुष्यातून कायमची काढून टाकणार आहे, कारण मी तुला कधीच शेअर करणार नाही आणि तू फक्त माझाच आहेस. दुसऱ्या दिवशी सायली रेडी होत असते कोर्टाची कामं करायला. अर्जुन म्हणतो, मी तुला अजिबात जाऊ देणार नाही आणि साईट व्हिजिट तर अजिबातच देणार नाही, तिकडे दगड बिगड डोक्यावर पडले तर काय होणार? सायली म्हणते, अहो लहान मुलांसारखं काय करताय, मी निघते. आणि ती आणि चैतन्य निघत असतात, तेवढ्यात तिच्या बॅगेतून अर्जुनने काल दिलेलं पत्र मिळतं. चैतन्य ते पत्र सगळ्यांना मोठमोठ्याने वाचून दाखवतो आणि मग सगळे सायली आणि अर्जुनची खेचत राहतात. आणि त्यानंतर सायलीने अर्जुनला उत्तरामध्ये जी शायरी लिहिलेली असते ती देखील वाचतो. अर्जुन ती ऐकतच बसतो. कल्पना म्हणते, ए तुम्ही दोघे पण खोटं बोलत होतात, काल म्हणालात की काही प्रपोज डे वगैरे साजरा नाही केला आणि आता हे बघ, हे पत्र कुठून आलं, म्हणजे चांगलाच प्रपोज डे साजरा केलेला दिसतोय. आणि सगळे हसायला लागतात. नंतर इकडे अर्जुन चॉकलेट्स बनवत असतो पण त्याला काही जमत नसतं. कल्पना म्हणते, आपण एक काम करूया, आपण नुपूरला फोन करूया. प्रेक्षक, नुपूर ही तुझ्या सोबतीने ह्या सिरियलची एक कॅरेक्टर आहे, मेन लीड. तिला हे फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात आणि सांगतात की नुपूर, अर्जुन सायलीसाठी आज चॉकलेट डे निमित्त चॉकलेट्स बनवतोय पण त्याला काही केल्या जमत नाही आहे. नुपूर सांगते, एक काम कर, तू तुझ्या पार्टनरचा चेहरा डोळ्यासमोर आण, म्हणजे आपोआप सगळ्या गोष्टी होतील. अर्जुन काही वेळाने सायलीचा चेहरा डोळ्यासमोर आणतो आणि त्याला फार बरं वाटतं आणि तो लगेच चॉकलेट्स बनवायला चालू करतो. मग नुपूर त्याला गाईड करते की चॉकलेट्स कसे बनवायचे. अर्जुन फार छान चॉकलेट्स बनवतो शेवटी. तन्वी इथे विचार करते की आता हा एवढे कष्टाने चॉकलेट्स बनवतोय, ह्याच्या बायकोपर्यंत पोचणारच नाहीत, ह्याची काळजी मी घेणार आहे. अर्जुन फारच खुश असतो कारण त्याने फार छान चॉकलेट्स बनवलेले असतात खूप मेहनतीने. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन सायली येण्याची वाट बघत असतो.
तो दरवाजा देखील उघडतो, पण तिकडे कोणच नसतं. तेवढ्यात त्याला हाक ऐकू येते, नवरोबा. आणि बघतो त्या सायली टेडी बेअरच्या कॉस्ट्यूममध्ये आलेली असते डान्स करत. आणि ती जाऊन अर्जुनला मिठी मारते. अर्जुन म्हणतो, सगळे बघतायत. सायली म्हणते, तुम्ही पण मला असंच पेचात टाकता ना, आता कसं वाटतंय? अर्जुन म्हणतो, फार छान वाटतंय. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बाय.